पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, मांजकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर, वहिनी उघडताना दा. होम मिनिस्टर, रोज बक्षीस देणार. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गोवर्धन सोसायटी डिलायल रोड इथे राहणाऱ्या सौ निलिमा पुंडलिक वाघराळकर या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. या आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत. गप्पा लगेच सुरू करणार, पण त्याआधी कोकणातल्या लोकांना आवडतात काजू. समीर रावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू. दारी होती तुळस, तुळशीला घालते पळी पळी पाणी. आजवर होते आईबाबाची तानी, आता झाली संपतरावाची राणी. धन्यवाद. सगळं संपवतो. हा बसा. उखाणा घेणार ना? हो. कधी? आता हा आता मग वाघराळकरांच्या दारात रांगोळी काढते टिपक्यांची. पुंडलिकरावांचं नाव घेते. कन्या आहे चंद्रकांत परबांची. अरे वा 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 वा, अभिनंदन. खूप छान. कुठे आहेत पण मिस्टर? मिस्टर या. बोलवा. या. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. बसा. मिस्टरांची ओळख करून दिली हो ना? हो. आता बाकीच्यांची कधी देणार? आता काय सांगता? हो द्या मग करू. ह्या माझ्या मोठ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी छोटी मुलगी. हॅलो. हा माझा मोठा मुलगा. हा माझा बहिणीचा मुलगा. बरोबर. ती माझी बहीण छोटी. ती पाठीमागे. ह्या माझ्या ननंदबाई. नमस्कार. त्या मामी. नमस्कार. ती माझी मोठी बहीण. नमस्कार. ती माझी ननंद. बर. बाजूच्या आहेत त्या काकी माझ्या. नमस्कार. पाठी जाऊबाई आहेत. नमस्कार जाऊबाई. आणि त्यांच्या पाठीमागे माझ्या काकी आहेत. नमस्कार. दुसऱ्या काकी आहेत. नमस्कार काकी. चला सगळ्यांची ओळख झाली बरोबर की नाही? आता सुरुवात गप्पांना. कुठलं बालपण? मुंबईचंच. मुंबईत कुठे? भोयवाडा. भोईवाड्यात कुठे? भोयवाडा गावात. गावात. कोण कोण राहत होता? आई वडील आणि 4 बहिणी. मुद्दाम मी जरा बालपणीच्या सगळ्या आठवणी विचारतो, कारण त्या निमित्ताने माहेरच्या सगळ्यांची चर्चा, विषय, गप्पा हे सगळं सुरू होतं. मग तिथेच गेलं. शाळा कुठली? नाही, आम्ही नंतर मग जात उठल्यावर मुलुंडला आलो. शाळा कुठली पण? जीवीस्कीम मुलुंडला. हां. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण डिलायर रोड. डिलायर रोडला कुठे? डिलायर रोडला गोवर्धन सोसायटी आणि आपली नामदोशी पोलीस स्टेशनच्या समोर. तिथेच पहिल्यापासून तुम्ही? लहानपणापासून? लहानपणापासून. आणि शाळा? शाळा माझी नामजोशी स्कूल. नामजोशी. बरं. आता काय करता आपण? आता मी नोकरी करतो ड्रायव्हर म्हणून. अच्छा. आणि आपण काय करता? मी घरीच असते. तुम्ही घरीच असता. बरं. तुमचं जमलं कसं ते? लव्ह मॅरेज. हा. काय चेहरा केलाय वहिनींनी. कसं हो कसं? मुलुंडला आम्ही बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहिला होते. थांबा. म्हणजे हे सगळं मुलुंडला गेल्यावर झालंय का? हो. तुम्ही मुलुंडला काय करायला गेला होता? मुलुंडला म्हणजे आमच्याही चाळी तुटलेल्या. ट्रान्झिट कॅम्प तिथे होतं. तिथे आम्ही एकत्र. मी 4 नंबरमध्ये, ती 5 नंबर. तुम्ही 4 नंबर, तुम्ही 5 नंबर. वा वा. मग काय तुम्ही किती मजल्यावर राहायचे? मी फर्स्ट फ्लोअरला, ही सेकंड फ्लोअरला. मग तुमच्या काही खिडक्या समोर समोर होत्या ना? मग कसं काय? नाही, जाता येतं आम्ही एकमेकांना. जाता येता म्हणजे मी जॉब करत होती आणि हे पण जॉब करत होते, तर आम्ही असं म्हणजे जाता येता ओळख झाली. हां. मग म्हणजे बिल्डिंगच्या गेटवरच चौकशी केली. म्हणजे पहिली विचारपूस केली. त्याच्यानंतरला विचारलं की माझं प्रेम आहे, तुझं आहे का? मग अरे वा. डायरेक्ट पहिल्याच दिवशी? काय सांगताय? माझं प्रेम आहे असं सांगितलं तुम्ही? डायरेक्ट सांगितलं. मग तुम्ही काय म्हणालात? मी वेळी विचार करेन. मला ऍक्च्युली लव्ह मॅरेज करायचं नव्हतं, पण मी म्हटलं मी विचार करेन आणि मग तुम्हाला उत्तर देईन. मग 1 महिन्याने मी उत्तर दिलं. मग 1 महिन्यात काय झालं? काय नाही, विचार केला. आजूबाजूला मी चौकशी केली. सगळं आमच्या इथे त्यांच्या बिल्डिंग मधली माणसं होती, त्यांना विचारलं. तर त्यांच्या फॅमिलीबद्दल मी चौकशी केली. मी
तरी त्यांची फॅमिली खूप चांगली आहे, आई वडील पण चांगले आहेत आणि मुलगा बोललात तर चांगला आहे स्वभाव, म्हणजे कधी कुणाच्यात नसतो आणि व्यवस्थित आहे मुलगा. पण त्यावेळेस दुसऱ्या मुलीवर बोलताना कधी बघितलं असतं तर मग नसतं गेलं. का? दुसऱ्या मुलीवर बोलतोय म्हणजे त्याचं नक्की दुसऱ्या मुलीवर पण असू शकतं ना. असं कसं काय? असं कोणाशीही बोलू शकतात ते. काय तुम्ही दुसऱ्या कुठल्याच मुलीशी बोलत नव्हता? नाही, भरपूर मुलीशी बोलत. बघितलं? पण मी नाही बघितलं ना. बरं झालं नाही बघितलं. पण मग फायनली बाहेर कुठे भेटला? फायनली पहिली भेट आमची टिटवाळाच. हा, राहायला कुठे? मुलुंड. आणि भेट टिटवाळ्याला? हा, कारण की तेव्हा म्हणजे कसे असे कॉन्टॅक्ट लांबच ठेवावे लागतात पहिल्या ओळखीमध्ये. मला माहित नाही तुमचं काय पुस्तक वगैरे काय? म्हणजे मग मनामध्ये भीती होती की घरच्यांना कळलं तर काय? पुढे का तेव्हा म्हणजे तसं वय पण नव्हतं 21. छे 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 छे. टिटवाळ्याला जायचं कळणे एवढं वय होतं? हा, व्हेरी गुड, छान. मग टिटवाळ्याला गेलात का तुम्ही? हा, पहिली भेट म्हणजे पहिलं तिथेच. कसं काय भेटले तुम्ही टिटवाळ्याला? नाही, आम्ही म्हणजे जाताना असं म्हणजे ठरवलं की आपण उद्या टिटवाळ्याला जायचं करून गणपतीच्या मंदिरात. वा वा. मग आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलो पहिल्यांदाच. अरे वा. ट्रेन वगैरे सगळं ठरलेलं होतं का? हो, कुठली ट्रेन ठरलेली नव्हती, म्हणजे आम्ही टाइम ठरवलेला ठरलेला. या टायमाला निघायचं करून. कुठून? घरातून. घरातून. मग तुम्ही काय स्टेशनवर होता? हा. तिकीट तुम्हीच काढलं असेल यांचं? हा, कारण आपल्याला उत्साह असतो ना, कधी एकदा जातो आणि तिकीट काढतो. आणि मग टिटवाळ्याला गेला? टिटवाळ्याला गेलो. मग टिटवाळ्याला चालत गेलात देवळात? नाही, टांग्याने गेलो. अरे वा, धन्य आहे तो टांगा. दोघेच गेला होता टांग्याने. मग तिकडे कोणी बघितलं असतं तर? नाही, बघितलं ना आम्हाला, पण महालक्ष्मीला बघितलं. माझ्या मामानेच बघितलं आम्हाला. मी आजपर्यंत टिटवाळ्याला गणपती ऐकलं होतं, टिटवाळ्याला महालक्ष्मी कुठून? नाही, म्हणजे महालक्ष्मीला आम्ही दुसरी भेट. अच्छा, मग हे सांगा ना. मला वाटलं टिटवाळ्याला महालक्ष्मी कुठून आली. मग दुसऱ्या भेटीला कुठे वगैरे? आम्ही महालक्ष्मीला गेलेलो, तिथे आम्हाला मामाने आमच्या बघितलं, पण कुठून बघितलं हे आम्हाला पण माहिती नव्हतं. तेव्हा माझ्या घरी कळालं पहिल्यांदा की असं असं. मामानी सांगितलं घरी? हा, मामाने सांगितलं. कोणाला? आईला सांगितलं. कुठे आई? ही काय आई काय हो, तुम्हाला मामानी सांगितलं? काय सांगितलं? असं मी बघितलंय तिला, आता लग्नच करते की काय माहिती नाही मला, असं बोलले तो. अरे बापरे, मग घरी तणाव झाला असेल खूप. आमच्या लग्नाला विरोध होता. असणारच. लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज म्हटल्यानंतर कोण काय उत्साहाने करून देईल? मग आता किती वर्ष झाली? 18 वर्ष. मग लग्न कुठे केलं? आम्ही ठाण्याला साईबाबा मंगल मंदिरात. कार्यालय. तुमचं सगळं देवाच्याच ठिकाणी आहे ना. पहिलं कुठे तर बाबा टिटवाळा, मामाने कुठे बघितलं तर महालक्ष्मी, लग्न कुठे तर साईबाबा, श्रद्धा आणि सबुरी, हो की नाही? पण घरून विरोध होता म्हणून बाहेर लग्न केलं. हो, म्हणजे विरोध म्हणजे आम्ही परमिशन घेऊनच लग्न केलं. पण आई वडिलांना पसंत नव्हतं की नाही करायचं, पण मी जिद्द झाली की नाही, मला ह्याच मुलाशी लग्न करायचं. अच्छा, असं तुम्ही ठरवलं. हो. मग आता इतक्या वर्षांनी कसं वाटतंय? आता 18 वर्ष झाली. चांगलंच वाटतं, म्हणजे प्रगती आहे माझ्यामध्ये तरी. वा वा, छान प्रगती आहे. काय काय प्रगती झाली? हिच्यामुळे तरी चांगलीच झाली आहे. हिच्या आणि आईच्या, माझ्या आईच्या जोडीमुळे तर घर चांगलंच चाललेलं आहे. व्यवस्थित. हो, पहिली भरपूर गरीब परिस्थिती होती. हो, सत्य परिस्थिती. त्याच्यावरून इथपर्यंत पोहोचलं म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे. आता काय कसं वाटतंय आता? छान वाटतंय. दोघांनी खूप मेहनत केली असेल हो, ना? करतोच आहे, अजूनही अजूनही चालूच आहे. करतोय आम्ही. नाही, सगळी तुमची मेहनत फळाला येणार. तुम्हाला नक्की यश मिळणार. आनंदाचेच दिवस येणार, काळजी करू नका. हा, लेकीबद्दल सांगा. माझ्या छोट्या लेकीचं हार्टचं ऑपरेशन झालं तेव्हा फक्त एक वाईट म्हणजे तो काळच वाईट होता. 2.25 वर्षाची असताना तिचं ओपन हार्ट सर्जरी म्हणजे लास्ट स्टेपला होती, डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं. काय सांगताय? हो, तो काळ म्हणजे खूप आम्ही तेव्हा म्हणजे परिस्थिती पण तेव्हा नव्हती. डॉक्टरांनी 1.5 लाखाचा खर्च सांगितलेला ॲक्च्युली, आणि ह्यांचा जॉब पण म्हणजे बरोबर नव्हता. तेव्हा सिक्युरिटीमध्ये होतो. पण मग मी यांना सांगितलं काही घाबरायची गरज नाही, आपण काहीतरी करूया, कुठून तरी हे होईल, मार्ग निघेल. मग काय देवाच्या दयेने आम्हाला मार्ग निघाला. डॉक्टरांनी 15 दिवसाची मुदत दिलेली आम्हाला. 15 दिवसात 1.5 लाख रुपये उभे करायचे होते. पण मग 8 दिवस झाले, माझ्याकडे एकही पैसा जमा झाला नव्हता. मी खूप मनानेच खचून गेली होती, आता काय करायचं. पण मग मी जिथे कामाला जात होती त्या सरांनी मला होप्स दिले की घाबरू नकोस, तुला मी मदत करेन करून. मग त्यांनी आम्हाला ट्रस्ट आणि स्वतःच्या ह्याच्यातून मला 80,000 रुपये दिले पहिला स्टार्टला. अरे बापरे. बरं, काय नाव त्यांचं?
आता ते नाव पण मी विसरले. तपकीरवाला ना? तपकीरवाला असं हां हा तपकीरवाला म्हणून. तपकीरवाला. बाबा त्या तपकीरवाल्यांना मनापासून नमस्कार की तुम्ही अगदी आपलं समजून धावून आलात त्यावेळी. आणि खरंच ते त्या वेळेला मला खरंच माझे पाठीमागे म्हणजे देवच माझ्या पाठीशी धावून आले. कारण माझ्याकडे एकही पैसा नसतानाही 8 दिवसामध्ये मी टेन्शनमध्ये असतानाही त्या 8 दिवसामध्ये चमत्कारच झाला. 80,000 रुपये एकदम मला जमा आले. आणि नंतर मला त्याने अकाउंट ओपन करायला सांगितले. माझ्या अकाउंटमध्ये जवळजवळ 1.5 लाख रुपये उभे झाले सगळे. मग नंतर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांनी पण आम्हाला सहकार्य केलं. ते बोलले तुम्ही जरी पैसे नसले तर तुम्ही त्या मुलीला ॲडमिट करा, कारण तिची वेळ खूप कमी आहे तिच्याकडे. तर मग तिला ॲडमिट केलं आम्ही आणि डॉक्टरांनी पण आम्हाला सहकार्य केलं. ऑपरेशनला पण तुम्ही बोलले तुम्ही पैसे नसते तर राहू द्या, पहिला तिचं ऑपरेशन महत्त्वाचं आहे. ऑपरेशन केलं. पण मी डॉक्टरांना विचारलं की समजा 8 दिवसात जर नाही पैसे जमा झाले तर चार्जेस बेड चार्ज वाढणार, मग ते नंतर मी पैसे कुठून आणणार. ते बोलले त्याची काळजी नंतर करा, पहिला मुलीचा जीव वाचवा. मग आम्ही ॲडमिट केलं, सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर आम्ही 8 दिवसात 2 दिवसात पैसे उभे केले आणि सगळं बिल पेड केलं. आता व्यवस्थित आहे? हो व्यवस्थित आहे. वा खूप अभ्यास करा, छान अभ्यास कर. हां व्हेरी गुड. बरं आता लक्ष्मी तर यायला पाहिजे, बरोबर की नाही? आता या खेळाला सुरुवात करणार आहोत. आता टप्प्याटप्प्यानं अधिकाधिक लक्ष्मी तुमच्या घरात येवो ही आमची सगळ्यांची सदिच्छा आहे. हसत राहा. हां वजन 465 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 2 मिनिटाची वेळ. बघा जास्तीत जास्त वस्तू आणा, छोट्या छोट्या. भरपूर बक्षीस मिळालं पाहिजे. अजून घे. बॉल नको घेऊ पडते. थांब कमी कर. 465 आता सोड, बाकी ठेवा. अजून थोडंसं छोटंसं घे. बॉल नको टाकू. नको टाक. अजून थोडंसं छोटं. थोडंसं एक कमी कर. 1 मिनिट पूर्ण झालं. नाही कमी कर. पटापट. हा काढ ना. तुम्ही बसून करा. तुम्ही करा. छोटासा बस. 45 65. टाक ना तू. बॉल टाक. केसात टाक. पॉइंट टाक. बस. अजून सोड. एक छोटी पीस. शेवटची 20 सेकंद राहिली. छोटी पीनच टाक. एक पीन टाक. छोटी पीन टाक. फक्त छोटी पीन. अजून एक टाक. 10 9 8. अभिनंदन. दोन वस्तू घ्यायच्या नाहीत. 1 2 3 4 5. पुन्हा 2 वाट्या. 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 गुणिले 200 3,000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. आता तुम्हाला बोलायचं आहे सगळ्यांना. इतका गप्प आहात ठीक आहे, पण आधी सांगा त्यांनी स्वभावात काय बदललं पाहिजे मिस्टरांनी? स्वभावात राग कमी गेला पाहिजे. राग? काय हो, तेव्हा बरे गेटवरती उभे होतात तेव्हा, आता राग करता का? नाही म्हणजे भडकले की जास्त तापतात.
मग काय करता, बादलीवर पाणी होतं की काय डोक्यात? कसे थंड होतात? काय केलं की? काय नाही मम्मी, मला शांत बसावं लागतं ना. तुम्हाला आणि यांनी आमच्या वहिनीने काय स्वभावात बदल केला पाहिजे? स्वभाव तर चांगलाच आहे, फक्त आळशी पण. हे नसते बोलले तर बरं झालं असतं नाही का? काय हो, काय म्हणतात ते असे का आळशी? काय नाही, मी खूप मेहनत करते. मग ते कधी असं- कौतुक तर करतच नाही मी. हे आळशीपणा बोलून मोकळे झाले. आणि टीव्हीवर सगळे आता ऐकणार. काय हो, काय थोडा लवकर उठून ते, बाकी जास्त काय नाही. बघितलं? आणि कौतुक करायचं असेल तर काय करालो? मेहनती आहे, एक मेहनती आहे, हा. जिद्दी आहे, 2 सगळं म्हणजे माणुसकी हवी आहे, म्हणजे माणसं जमवायला तिला आवडते. 3 वा. व्यवहारज्ञान आणि स्वभाव स्वभाव तसं चांगलाच, म्हणजे तसा चांगला आहे म्हणजे? चांगलाच आहे, प्रेमळच आहे. अच्छा, म्हणजे चांगला आहे ना. तिथून पुढे ना आपण वहिनींवर निबंध लिहा असं सांगायला पाहिजे. बरं, आता तुम्ही सांगा या दोघांबद्दल. एकदम सुंदर, फर्स्ट क्लास आणि व्यवहार ज्ञान सगळं एकदम फर्स्ट क्लास. काहीच तिच्यात नाव ठेवण्यासारखी जागाच नाही. अरे वा, खरंच कौतुक. मला तर खूप आवडते. मेहनती आहे, कष्टाळू आहे, माणसं हवी. काही एक वस्तू जरी घेतली तर आई मी हे घेणार आहे. साधी चैन घेऊ दे, गाडी घेऊ दे, पहिले मोठ्या आईला सुरुवातीला काही नव्हतं, पण फ्रीज घेतला, मशीन घेतली, पण आई मी हे घेतो म्हणून तिने मला सांगितलं. कधीच मला हे केलं नाही. खूप आज एवढे वर्ष झाली कधी दोघांनी. नणंदबाई, वहिनीबद्दल सांग. नाही, छानच स्वभाव आहे तिला. म्हणजे असं आहे की माणसं फार गोळा करते आणि तिला काही म्हणजे बोललं तरी ती राग नाही धरत, आपणहून बोलायला येते. वा, मग तुम्ही काही बोलता का त्यांना? नाही, चांगले गुण आहेत तिला आणि खरंच मला वहिनी आहे म्हणून मला अभिमान वाटतो. वा, बोला. माझी छोटी बहीण आहे ती 3 नंबर, मी मोठी आहे सगळ्यात, पण तिला आम्हाला तिचा अभिमान वाटतो, कारण तिने शून्यातून विश्व निर्माण केलं. आणि माझे हे भावजी आहेत, पण मी त्यांना भावजी मानत नाही, कारण ते मला भावासारखे आहेत. आम्ही 4 बहिणी, आम्हाला भाऊ नाही आहे, त्याला आम्ही भाव मानतो. बरं, आता दोघे अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हां, बक्षीस मिळवून देणं तुमच्या हातात आहे आता, कारण हे काय अभिनय करतील याचं मला टेन्शन आलं. हां, व्यवस्थित करतील ना? बघूया. मराठी चित्रपटाचं नाव. हां, वेळ सुरू झाली, बोलायचं नाही. चित्रपटाचं नाव. पिंजरा, टोप, भांड. हो, तुम्ही पण करू शकता. बोल ना. पाणी. मसाला. 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 या रोज घालतात का जेवणात? अभिनंदन, चित्रपट बरोबर ओळखला. झी मराठीकडून ही भेटवस्तू. आता गाणं. चंद्र, तारे, तारे, सुपारी, चिंच, बर्फ. बोलायचं नाही. चिंचाच्या झाडाखाली. गाणं गायला लागेल. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. आता म्हण ओळखायची. ही बघा, ही तुम्ही करताय. अरे वा, हा, बोलायचं नाही. बोलू. खाई त्याला खवखवी. खाई त्याला खवखवी. अभिनंदन. चिंच पेटी झी मराठीकडून तुमच्यासाठी. ये बाळा, एक चिठ्ठी काढ. हा, यात. व्हेरी गुड, थँक्यू. नाव आहे मालती आसवले. घ्या, उखाणा घ्या. सिद्धिविनायकच्या मंदिराला सोन्याचा कळस, संपतरावचं नाव घ्यायला मला नाही आळस. अरे वा, संपतराव कुठे? ऑफिसला. आज आले नाहीत? नाही. बरं, आमचा नमस्कार सांगा. हं? आणि आता पैठणी कोण जिंकणार ते बघूया. दोघींना 10-10 संधी. त्या कपमध्ये इथून शटलकॉक टाकायचं आणि त्यामध्ये राहिलं पाहिजे. हां, दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे व्हेरी गुड. शुभेच्छा तुम्हाला. तुमच्यापासून सुरुवात. तुम्ही या मध्ये उभ्या राहा आणि टाका. 5 तुम्ही टाका.
हो 5. थांबा थांबा थांबा, आता तुम्ही या. एक. थांबा, आता 5 तुम्ही. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांची. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या आसवले वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात विजेत्या ठरल्या वाघराळकर वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या वाघराळकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.